बऱ्याचदा आपण हलवाईच्या दुकानामध्ये ढोकळा बघतो. मऊसर, जाळीदार, खमंग व हलका फुलका. पण बघितलं की अर्धा पाव किलो तरी का होईना घरी घेऊन जातोच. पण तोच खमंग ढोकळा घरी बनवायचं म्हटलं की जरासं टेन्शन येतं. एकतर तो फुलला जात नाही व्यवस्थित, जाळीदार बनत नाही, चवही तशी येत नाही आणि जर का बनलाच तर रंगही बदलतो. असे लहान सहानसे बरेचसे प्रॉब्लेम येतात. तर आज इथे आपण सहज सोप्या पद्धतीने ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. लहान लहान गोष्टी लक्षात घेतल्या तर पहिल्याच प्रयत्नात आपला ढोकळा हा परफेक्ट बनवून होतो. चला तर मग आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी साहित्य काय घेतले ते दाखवते. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. इथे मी 150 ग्रॅम इतकं बेसन घेतलेलं आहे. 20 ग्रॅम रिफाइंड ऑइल आहे. 20 ग्रॅम साखर आहे. हे 5 ग्रॅम सिट्रिक ॲसिड आहे म्हणजेच लिंबूसत्व आणि हे कुठेही बाजारामध्ये मिळतं. 5 ग्रॅम मीठ आहे आणि 5 ग्रॅम खाण्याचा सोडा. आता इथे हा लिंबू आहे, याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड असतं आणि हे सिट्रिक ॲसिड आहे म्हणजेच लिंबूसत्व. दोन्हींचे गुणधर्म एकच. परफेक्ट ढोकळा रेसिपी बनवायची असेल तर इनो फ्रूट सॉल्ट, दही, लिंबू याच्यापेक्षा हे पॅकेटच बरं. 20 रुपयांना 25 ग्रॅम इतकं येतं आणि हे पॅकेट कुठल्याही किराणा शॉपमध्ये मिळून जातं आणि याच्यामध्ये तुम्ही 4 ते 5 वेळा आरामात ढोकळा बनवू शकता. आता मगाशी म्हणाले मी 5 ग्रॅम मीठ, 5 ग्रॅम सिट्रिक ॲसिड, तर इथे लहानसे चमचे आहेत. हा 1 ते 1.5 ग्रॅमचा, हा 2.5 ते 3 आणि हा 5 ते 6 ग्रॅमचा. आणि हा चमचा सगळ्यांच्या ओळखीचा असेल. आपली बाळं मोठी झाली असतील किंवा लहान असतील तर हा चमचा सगळ्यांना माहीत असेल. याच्यामध्ये परफेक्ट 10 ग्रॅम म्हणजे हा 10 ग्रॅम वजनाचा. आणि हे रोजच्या वापरातले चमचे. हा फुल भरून घेतला तरी 5 ग्रॅम होतं आणि हा सपाट भरून घेतला तरी 5 ग्रॅम होतं. आता तुम्हाला दाखवते मी. हे मीठ मी ह्या 5 ग्रॅम चमच्यामध्ये घालून घेतलं आणि तेच मी ह्या आपल्या रोजच्या वापरातल्या चमच्यामध्ये घालून घेतलं सपाट भरून, तरी झालं 5 ग्रॅम. बरं, मिठाचा अंदाज हा प्रत्येकाला येतोच. तुम्हाला सिट्रिक ॲसिड दाखवते मी. ते ह्या चमच्यामध्ये मी घालून घेतलं आणि पुन्हा तेच सिट्रिक ॲसिड मी या 5 ग्रॅम चमच्यामध्ये घालून घेतलं. बघा, म्हणजे दोन्हींचं मेजर हे एकच आहे. तर तुम्ही हे घरातले चमचे देखील मेजर करण्यासाठी वापरू शकता. आता सगळ्यात आधी आपण बेसन चाळायला घेऊयात. नेहमी खमंग ढोकळा बनवायचं झालं तर ते बेसन बारीक असणं गरजेचं आहे आणि शिवाय ते चाळून घेणं देखील गरजेचं आहे. चाळून घेतल्यामुळे होतं काय, पिठामध्ये हवा भरली जाते आणि ह्या अशा गुठळ्या असतात ते देखील मोडल्या जातात. आता हे चाळून झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे 5 ग्रॅम इतकं मीठ घालून घेतलं. हे 5 ग्रॅम इतकं सिट्रिक ॲसिड आणि ही 20 ग्रॅम साखर. आता इथे बघा, मी ज्या वाटीमध्ये बेसन घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी निम्म्यापेक्षा जरा जास्त पाणी घेतलेलं आहे. म्हणजे आपला पाण्याचा अंदाज देखील चुकत नाही आणि थोडं थोडं करून लागेल तसंच पाणी घालून घ्यायचं आहे. आणि हे हँडविक्सने किंवा हाताने फेटून घेतलं तरीही चालेल. आता तुम्ही इथं बघितलं असेल, मी सगळे जिन्नस हे कोरड्या पिठामध्ये घालून घेतले होते. त्याला काही वेगळं पाण्यामध्ये विरघळून घेतलं नव्हतं. 4 ते 5 मिनटं आपण हे बॅटर असं फेटून घेणार आहोत तर ते सगळे जिन्नसही विरघळले जातात आणि विरघळतात. हे बघा, तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघा. मी थोडं थोडं करून पाणी घालते आणि हे असं व्यवस्थित बॅटर फेटून घेते. दुसरी गोष्ट म्हणजे बॅटर फेटून व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये मी हे 20 ग्रॅम इतकं तेल, म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या पळ्या असतात ना, त्या 2 घातल्या तरीही चालेल. तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेलामुळेच ढोकळा मऊसर होतो. आता इथे बघा, मी जराशी हळद घालून घेत आहे. हळद ही एवढीच पुरेशी आहे, छान रंग येतो त्याने. हळद आणि बेकिंग सोडा कधी एकत्र घालू नये, त्याच्यामुळे काय होतं, रंग बदलला जाऊ शकतो. मधूनच ढोकळा लालसर रंगाचा दिसून येतो. आता तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघा आणि हे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. हे अशा पद्धतीने बॅटर फेटून घेतलेलं आहे आणि ते 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात. तेवढ्या वेळामध्ये आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी करणार आहोत. एकतर टीनला असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ढोकळा स्टीम करताना छान उकळलेलं पाणी पाहिजे, तर ते आपण गॅसवर ठेवून दिले. आता 10 मिनटं झालेली आहेत. आपण बॅटर बघूया. आता त्याच्यामध्ये मी ह्या स्टेजला सगळ्यात शेवटी हा 1 चमचाभर खाण्याचा सोडा घालते आहे. त्याच्यामध्येच 1 चमचाभर पाणी, म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होईल. तुम्ही बघा इथे बॅटरचा व्हॉल्यूम कसा वाढत आहे. आता ही मात्र आपल्याला प्रोसेस पटापट करून घ्यायची आहे आणि हे बॅटर आपल्याला छान 1 मिनिटभरासाठी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला ह्या टीनमध्ये पटापट मिश्रण हे ओतून घ्यायचं आहे. इथे बघा, आता हे जे एअर बबल्स दिसत आहेत तर ते काय करायचं, 2-3 वेळा असं टॅप केलं तर तेही निघून जातात. आणि इथे बघा, आता आपण स्टीम करायला ठेवतोय ढोकळा, तर पाणी छान उकळले गेले
इथे गॅसची फ्लेम मी जराशी कमी केलेली आहे, गरम पाणी हातावर येईल म्हणून. आता त्याच्यावरती एक झाकण ठेवून पुन्हा गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि त्याच्यावरती हे असं वजन ठेवलेलं आहे, जेणेकरून पाण्याची वाफ जराही बाहेर येणार नाही. आता परफेक्ट 20 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. तर तेवढ्या वेळामध्ये आपण कढईमध्ये एक पळीवर तेल घातलेलं आहे मी. त्याच्यामध्ये जरासं हिंग, 1 चमचाभर मोहरी, थोडेसे मिरचीचे तुकडे, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे बघा ज्याच्यामध्ये मी बेसन घेतलं होतं तेवढीच अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये घातलं आणि मगाशी मीठ घातलं होतं आपण, तरी जरासं मीठ घालणार आहोत. आणि हे थोडंसं सिट्रिक ॲसिड, इथे तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घातलात तरीही चालेल. आणि हे 4 चमचे म्हणजेच 20 ग्रॅम इतकी साखर. आता हे व्यवस्थित ढवळून एक उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करूयात आपण. आता बघा 20 मिनटं झालेली आहेत. मी ढोकळा चेक करते. बघा इथे छान व्यवस्थित स्टीम झालेला आहे, व्यवस्थित फुलला गेला आहे. तुम्हाला मी चेक करून दाखवते सुरीने. सुरी देखील क्लीन निघत आहे, हे बघा. आता याच्यावरती एक रुमाल ठेवला की ढोकळा पूर्णपणे व्यवस्थित थंड होईल. आणि हे बघा थोड्या वेळाने ढोकळा थंड झालेला आहे. आता तो मी काढून घेते. आता अगोदर सुरीने आपल्या ह्या साईड कडा सोडवून घेऊयात, म्हणजे प्लेटमध्ये व्यवस्थित काढता येईल. आणि 2-3 वेळा असं टॅप केलं टीनला तर ढोकळा व्यवस्थित निघतो, हे बघा. आता हे बघा तुम्हाला बघूनच समजत असेल किती हलका आणि फ्लफी झाला आहे, ते किती छान स्पॉन्जी झाला आहे. मी आधी कट करून घेते स्क्वेअर शेपमध्ये. छान व्यवस्थित झालेला आहे. तर तुम्हाला एक पीस मी दाखवते किती स्पॉन्जी झालेला आहे, हे बघा. तर अशा पद्धतीने आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता होतं काय, ढोकळा नेहमी आपण कोरडा खायला गेलो तर मग घास लागल्यासारखं होतं, म्हणून त्याच्यावरती हे मगाशी आपण जे सिरप केलं होतं ते घालून घेत आहोत. आणि जराशी कोथिंबीर अशी वरती घालून दिलेली आहे. आणि हलवाई जसं गार्निश करतात ना तसं खोबरं देखील घातलेलं आहे. आणि झाला आपला ढोकळा तयार. तर मला सांगा, इथे फक्त 150 ग्रॅम बेसन घेतलं होतं आपण, त्याच्यापासून हा अर्धा किलोच्या वर आपण ढोकळा बनवलेला आहे. एखादा पदार्थ बाहेरून आणण्यापेक्षा घरी सहज सोप्या पद्धतीने बनवता आला तर मजाही येते बनवायला. तर मग हा ढोकळा पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो सॉसबरोबर देखील छान लागतो. मी तुम्हाला इथे एक तोडून देखील दाखवते किती मऊसूत जाळीदार बनलेला आहे. तर मग हा खमण ढोकळा किंवा आपण याला नायलॉन ढोकळा असंही म्हणतो. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर ती तुम्ही घरी नक्की करून बघा. थँक्यू.